भी घातली. या ताई तुम्ही इकडे. या इकडे आता. आजी तुम्ही असं. एक मिनिट थोडे पुढे सांग. नंतर हे भेटतात. मला मी धन्यवाद देते. तुम्ही इथे आला, तुमची उपस्थिती अनिवार्य होती. आणि आपलं जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी आपण उद्घाटन करतोय. शिवसेनेचे सरचिटणीस शेवाळे साहेबांच्या हस्ते होणार आहे. कामिनी वहिनी पण उपस्थित असणार आहेत. सर्व मान्यवर इथे आहेत उपस्थित आणि काही येणार आहेत. तर त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि लोकांच्या ज्या काही समस्या आहेत तिथे आपण त्यांचं निवारण करण्यासाठी आपण हे जनसंपर्क कार्यालय आपण चालू केलं आहे. आणि हेच आपलं ऑफिसही असणार आहे आणि शिवसेनेची शाखाही असणार आहे. ताई किती वाजेपासून तुमचं चालू आहे, किती वाजेपर्यंत चालू राहणार? सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असणार आहे. ज्यांना तुमचा संपर्क करायचा असेल तिथे येऊन तुम्हाला हो नक्कीच ऑफिस चालूच असणार आहे. माझं कसं सभागृह चालू असल्यामुळे मी तिथेही असणार आहे आणि इथेही वेळ देणार आहे. जर कोणाला संपर्क करायचा असेल तुमच्याकडून, जर ऑफिस बंद असेल तर कोणाकडे येऊन जाणार? इथे ऑफिस चालूच राहणार आहे. ऑफिस बंद नसणार आहे. ज्यांनाही संपर्क करायचा असेल इथे उपस्थित कोणीतरी असणारच आहे. जे माझ्यापर्यंत पोहोचेल, त्यांच्या कोणाचा समस्या घेऊन येतील त्याच्यापर्यंत त्यांची समस्या माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाणार लवकरात लवकर. सबसे पहले तो धन्यवाद आप यहाँ पे आए उसके लिए. और इंदिरा नगर में ही नहीं, पूरे वाशीनाका में अपने पूरे वार्ड में बहुत सारी समस्या है. वाटर गटर मीटर ये बेसिक समस्या है. और अभी डिसिल्टिंग का काम भी चालू हो गया है. कई दिनों से डिसिल्टिंग का काम चल रहा है और मानसून से पहले वो सब हो जाएगा. उसके बाद रोड का भी काम चलेगा और अभी कंक्रीट सीसी रोड भी होंगे. और बस की सेवा अभी जो काकाया मार्ग है वो अभी पूरी तरह से प्रॉपर हो गया है. अभी बस सेवा भी चालू करने का हम लोग ट्राई कर रहे हैं. जल्दी इसका शुरुआत करेंगे. जल्दी से जल्दी हम लोग वो बस के लिए हम लोग ट्राई कर रहे हैं कि अभी जो ककाया मार्ग वो बंद था, कुछ उसका पैच बाकी था, वो अभी रिपेयर हो गया है. और अभी बस की सेवा भी हम लोग जो बस की समिति अध्यक्ष है उनसे बात करके वो जल्दी से हम लोग बस सेवा चालू करने वाले हैं. वाशीनगर में अवैध फेरी वाले का इलीगल पार्किंग का एक बहुत बड़ी समस्या है. उसकी आप उसके लिए भी प्रभाग समिति की जो मीटिंग होगी वहाँ पे मैं मुद्दे रखूंगी. और जो हॉकर्स है, इलीगल हॉकर्स है, तो उनको हम लोग पूरी तरह से हटाएंगे नहीं, क्योंकि उनके भी घर उनसे वजह से चल रहा है. ओके, तो उनके उसको लिमिटेशन वगैरह उसके लिए करेंगे हम लोग. उनके लिए अलग से कोई स्पेस देंगे. तो शिवसेनेची ही शाखाच आहे आणि नगरसेवकांचं ऑफिस आहे. जिथे शाखा तिथे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी एक आवाहन केलेले आहे, जिथे गाव तिथे शाखा. शाखा ही इथे ह्या वॉर्डमध्ये होतीच, पण आता नगरसेविकांचं ऑफिस आणि शाखा आपण एकत्र आपण ठेवतोय. शाखा 147ला होतीच अगोदर. त्या पद्धतीने आपल्याला इथे जनतेचे प्रश्न, कारण की एकच ठिकाणी नगरसेवकाच्या माध्यमातून, शाखा प्रमुखांच्या माध्यमातून, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकच म्हणजे ना जनतेची कामं असतील. कारण की ह्या वॉर्डमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने कामं करायचे, तर जी आपली टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून एकत्र इथे म्हणजे ना प्रश्न आणि ना जनतेची सेवा आणि जनतेचं काम ह्या शाखेच्या माध्यमातून केलं जाईल. तुम्हाला ते सांगितलं तुम्ही ऑफिसला या. तुमच्या आपण ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीममध्ये तुम्ही फिट बसत असाल, तुम्ही एलिजिबल असाल, त्या स्कीमचं आपण तुमचं नाव आपण नोंदवून द्या. आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील मी तुम्हाला सांगेल की हे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे ते आणून द्या आणि तुमचं मग चालू होईल त्या स्कीममध्ये. ठीक आहे.
सहा वाजल्यापासून सगळं वाटतं आज यहाँ पे शिवसेना शाखा का उद्घाटन हुआ। आज 3 शाखा का उद्घाटन हुआ, 143, 144 और 147। आज अक्षय तृतीया का मुहूर्त के अवसर पर ये तीनों शाखा का उद्घाटन हुआ, लोकार्पण हुआ और मुझे पूरा विश्वास है हमारी बहन जो लोगों की जो अपेक्षा है वो अपेक्षा पूरी करेगी और जो लोगों को और माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को जो काम चाहिए उस काम को इस शाखा के माध्यम से शुरुआत करेगी। लोगों को न्याय देने का काम इस शाखा के माध्यम से होगा। आप सभी को पता है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने जो शाखा निर्माण की है तो लोगों को न्याय देने के लिए एक न्याय मंदिर है और यहाँ पे सभी धर्म सभी समाज के लोगों को साथ में लेके न्याय देने का काम इस शाखा के माध्यम से होगा और मुझे पूरा विश्वास है हमारी बहन हो हमारे सब शिवसेना के पदाधिकारी हो सब लोग मिलके यहाँ पे शिवसेना का काम करेंगे। अटोले साहब का भी हम स्वागत करते हैं। आज हम अटोले साहब को भी यहाँ पे बुलाया था लेकिन कुछ काम की वजह से अटोले साहब यहाँ पे आए नहीं, तो उनके भी विचारों को हम आगे लेके जाएंगे क्योंकि हम सब महायुति के सदस्य हैं और महायुति के सदस्य के नाम से सभी लोग मिलकर हम काम करेंगे। या ठिकाणी परिश्रम घेऊन आज आपण आपल्या मेहनतीने या ठिकाणी नगरसेवक आपण निर्माण केलं। प्रामाणिक कार्यकर्ते सुनील सदापुरे यांची कन्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी नगरसेवक म्हणून निवडलेली आहे, त्यांचाही संपर्क करायला या ठिकाणी असणार आहे। आमचे शाखेचे पदाधिकारी नगरसेवक एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जनतेच्या कामासाठी या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्याचप्रमाणे या अक्षय तृतीयाच्या वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांना मानाचा मुजरा आज या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शाखा क्रमांक 147 या शाखेचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे सरचिटणीस तसेच लोकसभेचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत। सोनावणे साहेब आहेत आमचे दोन्ही शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सिद्ध होणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला या देशाचा नागरिक सिद्ध करण्याकरता SIR हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तो काही कुठल्या धर्मासाठी समाजासाठी नाहीये, हा सगळ्यांसाठीच आहे। त्यामुळे गांभीर्याने हा विषय घ्या, कारण या महिन्यात सगळेजण आपण गावी जातो, गावी गेल्यानंतर आपल्या घरी DSO जाईल आणि आपण ही सगळी मोहीम जर चालू आहे ती खऱ्या अर्थाने बांगलादेश आणि रोहिंग्यांकरता आहे, परंतु कुठल्या धर्माकरता नाहीये। त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीची पूरी हमारी टीम यहाँ पे आपको उपलब्ध की है, तो आप सभी का सहयोग और आशीर्वाद हमारे सभी पदाधिकारी को आप दीजिए। आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि या शाखेच्या माध्यमातून या आठवले साहेबांना अभिप्रेत असलेलं काम, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपण सर्वांनी करावं ही सर्वांना विनंती करतो। अक्षय तृतीयाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।